नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगा भडकवणारा मास्टरमाइंड फहीम खान याच्या राहत्या घरावरती नागपूर येथील विनोबा भावे नगर संजय बाग कॉलनी येथे आज महानगरपालिका व नागपूर पोलीस बल यांच्या सहाय्याने मास्टरमाइंड फहीम खान याच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलाय। लोकांची गर्दी खूप वाढल्याने पोलीस बंदोबस्त जास्त ठेवण्यात आला होता। तर आज नागपूर येथील त्या दंग्यामध्ये जे तोडफोड दगडफेक झाली होती त्याची ही कारवाई महानगरपालिका व पोलीस बल यांच्या सहाय्याने मास्टरमाइंड फहीम खान याच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आला। पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेड्सच्या भागात लावले होते। नियमांच्या आधारे ठेवून महानगरपालिकेने बुलडोझरच्या सहाय्याने मास्टरमाइंड फहीम खान याच्या राहत्या घरावरती बुलडोझर चालवला। उमरखेड येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भव्य पशु प्रदर्शनाचं आज आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी आमदार विजय खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रहाटीकर होते। या प्रसंगी अनेकांनी आपले विचार देखील व्यक्त केले। शेतकरी महिला यावेळी उपस्थित होत्या। तर पशु उद्योग वाढवून शेतकऱ्यांचा उत्साह वाढवा व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी हाच शासनाचा उद्देश असून असंख्य शेतकरी उपस्थित आहेत। या प्रदर्शनामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण असून पशुपालनाला गती देणारा कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम फलदायी ठरलाय। तर या प्रसंगी उद्घाटक म्हणून पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते। यवतमाळ जिल्ह्यात वन विभागाच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभारामुळे वन्यजीवांचा मृत्यू आणि पर्यावरणीय हानी सातत्याने वाढतेय। नुकतेच गर्भवती माकडींच्या मृत्यूने या ढिसाळ व्यवस्थेचा पर्दाफाश झालाय। वेळेत मदत मिळाली असती तर निरपराध जीवाचा जीव वाचला असता। मात्र वन विभागाने कोणतीही तत्परता दाखवली नाहीये आणि जबाबदार अधिकारी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर व संबंधित कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणीही कारवाई केली नाहीये। तसेच अजूनही यवतमाळमध्ये वन्यजीव उपचार केंद्र सुरू झालं नाहीये। त्याचप्रमाणे रॅपिड रेस्क्यू टीम मध्ये अनुभवी वन्यजीव रक्षक व सर्पमित्रांचा समावेश नाहीये। सर्पमित्रांना वन विभागाने अद्याप अधिकृत ओळखपत्र देखील दिलं नाहीये। सर्व मुद्द्यांच्या निषेधार्थ आणि वन विभागाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी दिनांक 24 मार्च रोजी यवतमाळ येथील वनभवन येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर यावेळी निसर्गप्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने पाठिंबा दिला। न्यूज मराठी 24/7 निळकंठ मानकर शहर प्रतिनिधी। आज आपण यवतमाळ येथे वनभवन येथे सुरू असलेले यवतमाळ येथील रेस्क्यू टीम यांच्या अंतर्गत इथे एक धरणे आंदोलन चालू आहेत। आपण या आंदोलनामध्ये काय त्यांची मागणी आहेत याविषयी आपण जाणून घेऊयात। पंढरीनाथ पाठे सर आहेत आपल्यासोबत, ते आपल्यासोबत चर्चा करणार आहेत। सर, आपण काय सांगाल? नमस्कार। आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टला कल्पना असेल, मागील 4 दिवसापूर्वी यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये एक प्रकरण घडलं होतं आणि प्रेग्नेंट माकडीन आणि एक छोट्या पिल्ल्याचा MS-29 हेल्पिंग हँड या संस्थेने रेस्क्यू केला होता। रेस्क्यूनंतर प्रश्न असा झाला की रेस्क्यूनंतर आपण त्यांना प्राथमिक उपचारासाठी जे ॲनिमल सेक्टरमध्ये हॉस्पिटल काम करतं त्या ठिकाणी नेलं। तिथं उपचार झाला, पण डॉक्टर बोलले की बाबा हे वाचणार नाही, क्रिटिकल आहे, यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये प्राण्यांसाठी उपचार केंद्र अवेलेबल नाही आहे। मग त्यांना वर्धा इथं रेफर करावं लागेल। आता विचार करा, 16 तालुक्याचा जिल्हा आहे, पालकमंत्री संजय राठोड आहेत, आत्ताच नाही कित्येक वेळा पालकमंत्री झालेले आहेत ते, अजूनही यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये उपचार केंद्र अवेलेबल नाही। फॉरेस्ट डिपार्टमेंटचे बंगले पहा केवढे आहेत, याचे बंगले पहा, याच्या गाड्या सगळ्या यायले, एवढं सगळं असताना सुद्धा प्राण्यांसाठी उपचार केंद्र नाही। प्राण्यांना इतर ठिकाणी रेफर करावं लागतं। विदर्भ रिजनमध्ये फ्रॉम वेस्टर्न पार्ट ऑफ विदर्भ रिजन टू ईस्टर्न पार्ट ऑफ विदर्भ रिजन, एवढी मोठी प्रोसेस। आणि मग सिडाम साहेबांचे कर्मचारी काय बोलले, प्रोटोकॉल आहे, अमकं आहे, टमकं आहे, फोकांड्या अधिकाऱ्यांच्या फोकांड्या, ठीक आहे, हरकत नाही। मग मी तिथनं निघून गेलो, आमचे पोरं निघून गेले, माकडीन मेली। मला सांगा, आपली माय मेली तर वेदना होतात की नाही? प्रेग्नेंट माकडीन मेली, तिच्या पोटातले पिलं मेले, आणि हे मेले कुणामुळं? अमर सिडाम। कोण आहेत ते? RFO, रेंज फॉरेस्ट ऑफिसर। त्यांच्यामुळं माकडीन मेली, माय मेली, आणि माझ्या मायला न्याय मिळावा, या यवतमाळ डिस्ट्रिक्टमधलं फॉरेस्टचं कन्झर्वेशन व्हावं, या अनुषंगानं आज MS-29चे अध्यक्ष निलेश मेश्राम, प्रज्वल तुर्काने, कॉम्रेड सचिन मनवर, प्रतीक तरळकर, आमचे यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रमोद भाऊ बगाडे, आमचे सहकारी काका, तालुक्यातनं आलेले प्रत्येक, दिनेश भाऊ पिंपरे असतील, प्रज्वल भाऊ तुर्काणे असतील, प्रथमेश जाधव असतील,
सचिन भाऊ कोकणे असतील, आमचे सोशल मीडियाचे प्रमुख अंकित पवार असतील, या सर्वांच्या वतीनं आमच्या ह्या वाघिणी आलेल्या आहेत, नावं मला माहीत नाहीत, या सर्वांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी ठिय्या करतोय कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजमध्ये. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याला धरूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतोय. माझी विनंती आहे डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट किंवा राज्य शासनाला विनंती आहे, पालकमंत्र्यांना विनंती आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांना विनंती की आपण तात्काळ सदर अधिकाऱ्यावरती कार्यवाही करावी. अन्यथा आज जर आम्हाला न्याय भेटला नाही तर मी 100% इशारा देतो, मी आत्मदहन करेल पंढरी पाठे. आणि मी जर मेलो, मी वैयक्तिक म्हणतोय, MS-29चा याच्यामध्ये इंटरफेअर नाही. ही लोक पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या कटाक्षानं माझ्यासोबत बसलेली आहेत. सोपं नसतं हे. पण मी इशारा काय करतो की बाबा जर न्याय मिळाला नाही, अमर सिडाम यांच्यावरती कारवाई झाली नाही, त्यांच्यासोबत जे कनेक्टेड कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जर कार्यवाही झाली नाही तर मी आत्मदहन करेल. याला जबाबदार फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट राहील. याच्या पलीकडे वेगळं काही सांगण्याचं नाही आहे. मी विनंती पुन्हा की न्याय मिळावा, आमच्या ठिय्या आंदोलनाला न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. रॅपिड रेस्क्यू टीमचा प्रश्न आहे, टिपेश्वरचा भोंगळ कारभार आहे. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी, रेस्क्यूसाठी या ठिकाणी कंत्राटी बेसिसवरती जे प्रशिक्षित सर्पमित्र आहेत, वन्यजीव रक्षक आहेत, यांना नेमा. आम्ही किती दिवसापासून विनंती करतोय पण ते करत नाहीत. मानद वन्यजीव रक्षकाचा मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी जे मानद वन्यजीव रक्षक दिलेले आहेत त्यांचं वय मोर दॅन 60 आहे. ते माझ्या बापापेक्षा वयानं मोठा आहे. तो माणूस काय करणार आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी, प्रोटेक्शनसाठी? बघ, ह्या सगळ्या गोष्टींना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही आज बसलोय. मी विनंती करतो की आमच्या मागण्या आपण समक्षपणे समजून घ्याव्यात, आमच्या मागण्यांना न्याय द्यावा. हे मॅटर कॉम्प्रोमाइज सेटलमेंटचं नाही आहे. हा विषय पूर्णपणे प्राण्यांच्या संवर्धनासाठी, ॲनिमल कन्झर्वेशनसाठी आहे. या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आमचे सहकारी मार्गदर्शक माननीय प्रमोद भाऊ बगाडे या ठिकाणी आले, त्यांचा आभार मानतो. प्रतीक भाऊ तरळकर यांचा आभार मानतो. आमच्या भगिनी माननीय क्रांतीताई धोटेसुद्धा आलेले आहेत, त्यांचासुद्धा मी आभार मानतो. भरपूर प्रश्न आहेत. निश्चितच पाटे सर, पर्यावरण संवर्धन समितीमध्ये विनोद भाऊ धुंदल काम करतात, त्यांना विनंती करतो. काँग्रेस कमिटीचे बगाडे सर, जिल्हाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेसचे बगाडे सर आहेत. सर, आपण त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहोत. सर, काय पाठिंबा? जे काही प्रकार जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात घडलेला आहे, माकड जरी हलगर्जीपणामुळे जर वाढलं असेल तर ही फार गंभीर बाब आहे. आणि ज्या आपण हिंदू धर्मामध्ये ज्या प्रकारे त्यांना मानतो आणि हा जर प्रकार जाणून बुजून करण्यात आला असेल तर माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की हा विषय अतिशय गंभीर आहे. आणि जर तुम्ही या 1-2 दिवसामध्ये त्यांना अमर सिडाम साहेबांना आणि त्यांचे जे काही त्यामध्ये दोषी आढळेल अशा काही अधिकाऱ्यांना जर तुम्ही सस्पेंड नाही केलं तर याकरिता आम्ही सगळं संघटना एक होऊ आणि येणाऱ्या काळात अतिशय तीव्र आंदोलन याच्यात होईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कलेक्टर साहेबांची असेल. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील पानपट्टी चालक सनी पाथरवट वय वर्ष 20 या तरुणावरती अज्ञात तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झालाय. या तरुणाला बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीनं दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात आलं. सनी संगप्पा पाथरवट याचे उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना फाट्याजवळ पानपट्टीचं दुकान आहे. या घटनेने संपूर्ण बांबवडे परिसरात एकच खळबळ माजली असून घटनास्थळी शाहूवाडी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तपासाची चक्र फिरवली आहेत. घटनास्थळी धारदार शस्त्रे आढळून आली असून सनी हा गंभीररित्या जखमी झाला. या घटनेनंतर आरोपी आपल्या दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेनं निघून गेले असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी पोलीस करत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी. नागपूर डीसीपी झोन 5 मधील कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत मृतक टिनू नरेंद्र साखरे याला 9 मार्चला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. या कालावधीत आरोपी यानं आपल्या आईशी बोलले असता त्याने सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यासोबत खूप मारहाण झाली आहे. यानंतर उपचारासाठी टिनूला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यानच मृत्यू झाला. यानंतर मृतक तरुणाच्या कुटुंबियांनी आता आरोप केलाय की पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाला पैशांसाठी मारलंय. नमस्कार, काय घटना झालेली आहे आपल्यासोबत त्याची माहिती द्या. माझे नाव आहे आशा नरेंद्र साखरे.
आणि पोराचं नाव आहे सुमित नरेंद्र साखरे आणि उल्पत नाव आहे टिन्या. टिन्यासंग भांडण झालता तर साऊनं मारलं होतं आणि त्यानं हप्ता वसुली लावून शारी त्यानं NPT कान लावलं न तो गेलता नाशिकले 12 महिने झाले तो आला वापस. मग त्याच्यानंतर आता क्रायमवाले 9 तारखेला आलते. 9 तारखेला त्याला उचलून शार नेला. मग क्रायममध्ये त्याला नेऊन शारी खूप मारला आणि मारून शारी मग पोलीस कपिलनगरमध्ये आणला त्याला. तर हे मला काही माहिती नाही होती. मग संध्याकाळी त्यानं फोन केलं पोलीस चौकीतनं. क्रायमवाले मला नेला, हातामध्ये अवजार दिला आणि माझ्यावर 4 कांडा लावला. पोरानं म्हणलं आणि खूप दंडे फसव मला मारला. तर काय माहिती त्या याची नाही आहे. मग त्याला जैलामध्ये नेला. जैलामधनं मग त्याला कालचा शनिवार तर तो क्रायमवाला गणेश आला पुरा डग्गा घेऊन. तर त्यानं म्हणते मग मला मोबाईलचा नंबर मागितलं. ते म्हटलं मोबाईलचा नंबर नाही आहे. त्याच्या संग अर्धा 1 घंटा झाला. मग ते मी जातो वापस. तुम्ही म्हणलं जाय अजून जरा डबलला. तर म्हणते टिन्या गुजरला म्हणते. 22 तारीख होती म्हणून 22 तारखेला. तर तो त्याच्यानंतर मग म्हणते मला सैन दे म्हणते. तर मी म्हटलं मी कायच्यामुळे तुला सैन देऊ, काही सांगणार नाही करणार नाही. तो म्हणते मला सैन दे. तर मग त्या संग अर्धा घंटा झंझट झाली. त्याच्या बाद मग म्हणते मला टिन्या मरण पावला म्हणते. मला सैन दे म्हणते जाऊन सरी डेट आणून घे म्हणते. तुम्ही म्हणलो जसा माझ्या मुलाला तुला नेलास काय गुन्हा केला आणि काय नाही तसे माझ्या घरी लास आणून शारी फेकून. बस एवढा झाला. तुम्हाला जो मुलगा आहे तुमचा त्याने केव्हा फोन केलं आणि त्याच्याकडे फोन होतं का? नाही त्याच्याकडे नाही केलं. त्यानं पोलिसाच्याच फोनानं केलं. त्यानं संध्याकाळी 7 वाजता कपिलनगरनं. कोणत्या पोलिसांच्या फोननी त्यांनी फोन केलेला होता? आता एवढा माझ्या दुसऱ्याच्या फोनानं बात केलं त्यानं तेवढी काही काढून ठेवलं नाही. तर तो पोलिसाचाच फोन. त्या पोलिसाच्या फोनमधून तुम्हाला फोन आले आणि तुम्हाला त्यांनी त्याच्यासोबत झालेला अत्याचार त्यांनी सांगितलं. हो. त्या दरम्यान तुम्ही त्याला भेटले नाही. त्याला कुठे आणखीन अरेस्ट करून ठेवण्यात आलं की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या आतमध्येच होतं? कोर्टामध्ये इतवार दिवस पडला. इतवार दिवशी ना मग गेले ते पोरं बारं मिलावाले. तर मग त्याच्या बादमध्ये नंतर त्याला कोर्टामध्ये केस केला सोमवारी. तर तो बिमार बी काही पडला म्हणून काही सांगितला नाही. एकखटे ते सेंट्रल जेलच्या पोलीस 2-3 शब्द बोलला का फक्त आम्ही मेडिकलमध्ये आपला मोठा मेडिकलमध्ये त्याला ॲडमिशन केलं होतं. आम्ही बोलायला बसलो 2-3 शब्द बोलला. त्याच्या लादी आम्हाला काही त्यानं सांगितलं नाही. एकखटे गणेश पोलीस आला सैन मागावले बसला काल आणि मग म्हणते मला सैन देते. मी म्हणलं मी सैन काही देऊ नाही. 1 घंटा झाली त्याची घनघन मोबाईल नंबर दे. मी काही दिलो नाही. आणि त्याच्या बादमध्ये सांगलं का टिन्याला जाऊन शारी आणून घ्या. तुमची काय मागणी आहे? काय तुम्हाला पाहिजे? कसं काय गुन्हानं मेला तर मला पता पाहिजे आणि त्याच्या मला नाही पाहिजे. मला काही नाही मिरला नाही. एकखटे मरणाची खबर आली आणि काही बिमार. तुम्हाला कोणते सूचनापत्र देण्यात आले नव्हते? काहीच नाही त्याला. तुम्हाला पोलिसांनी घरी येऊन काही सांगितलं? हा काल दिला काल दिला. लेटर किती वाजता दिलेला आहे? 3 वाजता. काल 3 वाजता दिलं. 2 वाजता सांगितलं त्यानं गणेश पोलिसनं. तर 2 वाजता मिळाला टिन्या म्हणून शारी. आणि अजून डबलला डग्गा घेऊन शाले तरी हा कागद दिला आमच्या हातात. हा कागद देऊन तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? बस ते सांगला का जाऊन शारी मग येताना म्हणून शारी. बस एवढंच सांगितलेलं आहे. या अगोदर तुमच्या मुलावरती काही आपराधिक प्रवृत्तीचे केसेस होते का? पुराणे होते. पुराणे या गणेश मुळेचे आहेत. उचलून देंदा का त्याच्यावर चोरीचे कांड खूप लाव येतो. बहुतेक माझ्यावर 4 सीटा भरले. तर ते सगळे चुकीचे आरोप आहे. मग आता चुकीचे नाही तर काहीच आरोप आहेत. म्हणलं सही कांड करते तर माझ्या पोराला तुम्ही अंदर करा. मी गुन्हेगार नाही. मी बोलणार नाही. गुन्हाचे बहुत सारे माझ्यावर 4 थैल्या 4 सीटं भरले आहेत. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यावाल्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. किंवा मतलब आता तो वापस नाही येणार. पण त्याच्यावाली फॅमिलीच्या मतलब फायनान्शियल कंडिशन तशी पण खराब आहे. त्यांना काहीतरी मदत केल्या पाहिजे.
नाही भेटलं पाहिजे, नाही मिळालं पाहिजे. नाही मिळालाच पाहिजे, नाही मिळालाच पाहिजे. उनकी बाइक आता वो बताओ. कुठे राहता तुम्ही? आणि हा जो मुलगा आहे चिंटू नावाचा, तो कशा पद्धतीचा होता? वो अच्छा तो लड़का था, यानी कभी भी ऐसे किसी से गलत बात नहीं करता था, अच्छे से सर्वांसोबत चांगला राहत होता. तो सगळ्यांसोबत त्यांचा व्यवहार चांगला होता का? तुमच्यासोबत तो राहायचा का? हो आमच्या संग राहायचा, छान बोलायचा, भाऊ बोलायचा, लहान होता आमच्यापेक्षा तो. वस्तीमध्ये असं काही त्यानं केलं नाही. कधी तुमच्यासोबत किंवा वस्तीमध्ये अशा कोणत्या घरी म्हणजे कोणाला रागवलेला आहे, कोणाला त्यांनी धमकवलेलं आहे, अशा प्रकारची त्यांनी काही कधी केलेलं आहे का? असं काहीच नाही, वस्तीमध्ये काहीच नाही केलं. तुम्ही कुठे राहतायत? आम्ही पण समतानगरमध्येच राहतोय. आपला काय म्हणते बा, आज तुम्ही सांगा की बा मतलब आम्ही पोलिसावर जास्त भरोसा करतो न, तो पोलीस कस्टडीमध्ये त्याचीवाली डेट होत आहे, तर हे सबसे गलत चीज आहे. आम नागरिक काय करतील? पोलीसवर तर भरोसा केला पाहिजे की मतलब आम्ही आम नागरिक कोणावर तर भरोसा करून मग. कसं होतं, का वागणूक होती इकडे वस्तीमध्ये? काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही कुठे राहता? मी मलका कॉलनीमध्ये राहते. मला पण तरी इथं आलो तर 4 वर्ष झालेली आहे. हा जो मुलगा आहे हा कशा प्रवृत्तीचा होता? काय म्हणजे तो अपराधिक प्रवृत्तीचा होता काय? नाही, अपराधी याचा होताच नाही. कोणासोबत बी चांगला राहायचा, चांगला बोलायचा. इकडेपर्यंत कधी मारझोड कधी केली नाही, कधी काही नाही केलं. काय वाटते तुम्हाला? पोलिसांनी एवढ्यांदा अटक केलेला आहे, तर ते चुकीचे आरोप आहेत? चुकीचे आरोप आहेत ना, कारण की त्याला मारण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे तो मरण पावलेला आहे.